प्रशांतचं आणि सुमित धमुन्याचं काय बोलणं झालं माहिती नाही. 3 ट्रॅक्टर फलटणहून कंपनीच्या डीलरकडनं आले. मी डोळे भरून पाहून घेतले. पहिल्यांदा जवळून पाहत होतो. माझं गाव ते तसं, तिन्ही बाजूनी डोंगर, डोंगर उतारावर शेती, एका शेतातून दुसऱ्या शेतात. ट्रॅक्टर घेऊन जायचं झालं एका शेतातून दुसऱ्या शेतात तर क्रेनच आणायला लागेल, आणि क्रेन तिथपर्यंत लोकांच्या खांद्यावर न्यायला लागणार, अशी भौगोलिक परिस्थिती. आज ट्रॅक्टर जवळून पाहत होतो, तेही डीलर या नात्याने. छाती इंचांनी फुगत होती. ट्रॅक्टर उद्घाटनाबरोबर वितरण पण ठेवू, पण गिऱ्हाईक मग शोधा ना. इथं बसून गिऱ्हाईक येणार आहे का? शेतकऱ्यांच्या घरी जायला लागतं. माझी छाती इंचानं कमी झाली. 2-3 सेल्समन नेमा, तुम्हीही फिरा. तुमचं नाव आहे, ओळखी आहेत. नाही, मी तयार आहे, पण सेल्समन बोलवून घेतो की मी. चांगले आहेत, पगार तुम्ही ठरवा. सुमितनी लागलीच फोन केला. ऑर्डर देताच माल घरपोच व्हावा तसे 2 सेल्समन संध्याकाळी हजर. दोघांच्याही बोलण्या चालण्यात वाकडे तिकडेपणा होता. पिलेत का हे? आता या धंद्यात कोरे सेल्समन देवाला तयार करायला सांगायला पाहिजेत. घेऊ चालवून, आणि पगाराचं ते तुम्ही ठरवा. मला अनुभव नाही आहे म्हणून तर ना, बोलून तर घ्या. मी त्या सेल्समनलाच अपेक्षा विचारली. सर, तुम्ही द्याल ते? नाही, तसं कसं तुमची अपेक्षा? सर, अहो तुम्ही द्याल ते. बरं, मग पहिल्या ठिकाणी किती मिळत होते? 7,000. अरे बापरे. सर, अहो तुम्ही द्याल ते घेऊ. तुमचं नाव ऐकून होता मी. तुमच्याबरोबर काम करण्यात आनंद वाटेल. पण महागाई विचारात घ्या. गोडं तेल 100कडे गेलं आहे. पगार निश्चित झाला. सर, पेट्रोलचे पैसे नाही, म्हणजे बोलून ठेवलेलं चांगलं. पेट्रोल? आता डिझेलवर ट्रॅक्टर चालतात हे मला माहिती झालं होतं. हे पेट्रोलचं काय बोलतायत? सर, आम्हाला फिरायला लागणार ना, मोटरसायकलला पेट्रोल तर लागेल ना. अच्छा, ते आम्ही द्यायचं? हो सर, तशीच पद्धत आहे. किती द्यायला लागतात ते? सर, रोज 200. मी 200ला 30 गुणलं 6,000. सर, 150 दिले तरी चालतील. 4,500. नवीन डीलरशिप आहे सर, 150 भागवू आम्ही. मी तयार झालो. सर, ट्रॅक्टरमागे कमिशन किती? मी आ वाचला. सर, इतर डीलरशिपवाले 1,000 देतात. 1,000? ट्रॅक्टरमागे 1,000? अच्छा, म्हणजे तुम्हाला पगार रोज 150 आणि ट्रॅक्टरमागे 1,000. त्याचं काय सर, एवढ्या जोमाने आम्ही पाळणार ना. जेवढी जास्त विक्री तेवढा एजन्सीचाच फायदा ना. फायदा या शब्दाने माझं तोंड बंद केलं. 1,000च्या लालसेनं ते पळतील तेवढा माझा फायदा. पळू द्या. ते पळाले की फायदा माझा. ते 1,000सुद्धा मंजूर करून टाकले. उद्घाटनाच्या दिवसापर्यंत एकही गिऱ्हाईक हाताशी लागलं नाही. भव्य मंडप घातलेला, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आलेले, भव्य व्यासपीठ. व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैनिक उच्चाधिकार समितीचे सचिव दा भिलारे गुरुजी, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार आनंदराव पाटील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, शिक्षक संघ यांचे प्रतिनिधी, आणि समोर 1,500चा जनसमुदाय. ती तारीख होती 1 मार्च. मला खरी जन्मतारीख नाही, नाव नाही, पण हजेरीवर 1 मार्च म्हणून जन्मदिनांक. त्यापूर्वी अगदी घरगुतीही वाढदिवस साजरा केलेला नव्हता, पण नामदार आनंदराव पाटलांना कसा शोध लागला कोण जाणे, त्यांनी माझा वाढदिवस सत्कार करून साजरा केला. याच कार्यक्रमात माझ्या 8 नाटकांच्या आवृत्तींचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. सुपर्ण प्रकाशन पुणे याचे प्रकाशक श्री वाघ उपस्थित होते. याच कार्यक्रमात 3ही ट्रॅक्टरच्या ग्राहकांना चाव्या देऊन वितरण कार्यक्रम सुरू झाला. मला आनंद झाला. 3ही ट्रॅक्टर कार्यक्रम मुहूर्तावर गेले. उद्घाटनाचा खर्च निघाला. एस्कॉर्ट्स कंपनीची कमाल आहे. ग्लोबलनी बुडवलं, पण एस्कॉर्ट्स माझ्या खोट्या का होईना वाढदिवशी माझं नशीब घेऊन आलं. चाव्या स्वीकारायला व्यासपीठावर आले ते मी नव्याने ठेवलेले सेल्समन. अहो, ते फक्त नाटक केलं होतं, जाहिरातीचा भाग होता म्हणे. व्यासपीठावर अर्थात माझ्या कर्तबगारीचं कौतुक.
प्राणी हाडाचा शिक्षक, जिथे जिथे डोकावला तिथे तिथे नाव केलं, 100राहून अधिक पुस्तकांचा लेखक, नाटकाचं विक्रमी लेखन, अल्पकाळात अनेक कादंबऱ्यांचं प्रकाशन, आता व्यवसायात नवीन विक्रम करणार वगैरे वगैरे वक्ते बोलत होते आणि मी कर्जाच्या बोजानं आतल्या आत विवळत होतो. कार्यक्रम संपला. सून वृषाली आणि सौ कुसुम हातात पूजेचं ताट घेऊन आल्या. अण्णा, रस्त्यावर चला. आता यांनी काय मिरवणूक तर काढायची ठरवली नव्हती ना. रस्त्यावर आलो. सजवलेली नवी कोरी सफारी गाडी उभी होती. प्रतिभा, विमल, मनीषा तिथे हजर होत्या. त्यांनी गाडी पुजली. नामदार आनंदराव पाटील ड्रायव्हर सीटवर बसले. शेजारी नामदार भिलारे गुरुजी. मी माझ्या सीटवर. गाडी कोंढव्याच्या दिशेने पळायला लागली. चिरंजीव प्रशांतनी माझ्यासाठी सफारी आणली होती. खरं त्यांनी मला जरासुद्धा सुगावा लागू दिला नव्हता. आज खऱ्या अर्थाने माझा वाढदिवस साहेबी थाटात साजरा झाला होता. चक्क मला साहेब बनवलं होतं. कन्या प्रतिभानं चक्क सूट बूट कोट टाय आणलेलं होतं. एक गंमत सांगतो. ट्विंकल एन्व्हायरो कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाचगणीत बासालिका हॉटेलमध्ये व्यावसायिक मीटिंग होती. माझे मित्र बाजीराव चिकणे या कंपनीचे जिल्हा प्रमुख, ते यजमान. या चिकणे मामांचं मला प्रचंड सहकार्य, अडचणीच्या वेळी मोठा आधार. ते आयोजक असल्यानं मीटिंग सभा घेण्यासाठी पाचगणीकर या नात्यानं मी त्यांना सहकार्य केलं होतं. प्रत्यक्ष मीटिंग सुरू होण्यापूर्वी सूत्रसंचालकांनी सांगितलं, कोट टाय आणि पायात बूट नसणाऱ्या प्रतिनिधींनी कृपया सभागृहात थांबू नये. माझ्याकडे कोट टाय नव्हता. घर जवळ होतं, पण घरी कोटच नव्हता. मी शहाणा झालो. चिकणे मामांना काहीही न बोलता पसार झालो. सातारला निघून गेलो. हा किस्सा अगदी सहज प्रतिभाच्या उपस्थितीत सौ कुसुमला सांगितला होता आणि ती सल काळजात ठेवून प्रतिभाने बापाला साब बनवलेलं होतं. महिना झाला. ट्रॅक्टर घेणारा मासा अजून गळाला लागला नव्हता. जाहिरात चालू होती. कंपनीच्या वतीने सहकार्य उत्तम होतं. सुमित आठवड्यातले 4 दिवस एजन्सीवरच असे. सेल्समन पळत. त्यांना पेट्रोलचे पैसे देणं सुरूच होतं, पण ट्रॅक्टर विक्री शून्य. मी सेल्समनची गोड बोले. वाटे आपल्या या गोडीनं ते जास्त धावतील. प्रशांत एक दिवशी मला म्हणाला, दोन्ही सेल्समनचं पेट्रोल बंद करून टाका. मी प्रशांतवर रागात आलो. बिचारे पळतायत, धावपळ करतायत, यश येत नाही आहे, त्याला ते बिचारे काय करणार. रोज सकाळी शोरूमवर येतात, आदल्या दिवसाचा रिपोर्ट देतात, दिवसभर केलेले काबाड कष्ट सांगतात. कोरेगावला गेलो होतो, मोटरसायकल पंक्चर झाली, चालत गेलो 5 मैल, झांजुर्णे घरी भेटले नाहीत, त्यांना आज घरी गाठतोच बघा. नक्की घेणार ते, त्यांना फार्म ट्रकच घ्यायचा आहे. दुसरा सांगायला लागला, पक्क झालं हो, 4 माणसं आहेत, चौघांनाही फार्म ट्रक 45च हवेत, 2-2 लाख भरतायत, बाकी बँकेचं लोन करतायत. मी म्हणालो, हे तुम्ही मला आत्तापर्यंत 400 वेळा सांगून झालं आहे. अहो, या धंद्यात असंच असतं. तुम्ही नवीन आहे, हाताशी लागले तर 4ही लागतील. मी भेटू का त्यांना एकदा? नाही, नको हो, ते बिथरतील. काय बोलणार यावर मी? प्रशांतनी त्यांचं पेट्रोलचे पैसे बंद करायला सांगितलं. माझा माणसावरचा सहजासहजी विश्वास उडत नव्हता. शिक्षक होतो, संपर्कात यायचे ते पालक. त्यांचा पाल्य आमच्या शाळेत असे. चर्चा होई ती पाल्याबद्दल, त्यांच्या प्रवृत्तीवर. माझा अभ्यास व्हायचं काही कारण नव्हतं. रोज नवीन कारण सांगायचे, रोज नवीन कथा. एक दिवशी मी केबिनमधनं बाहेर पाहिलं. सेल्समनबरोबर 2 माणसं आली होती. गिऱ्हाईक घेऊन सेल्समन आला असावा असा माझा कयास. मी मालकाच्या थाटात सावरून बसलो. दोन्ही माणसं बाहेर बसली. सेल्समन आत आला. सर, गिऱ्हाईक घेऊन आलो आहे, पैसे द्या, 100 जास्त द्या, 7-12 उतारे काढतो, उद्या डिलिव्हरी देऊ. मला आनंद झाला. एका वेळी 2 ट्रक जाणार. फायद्याला मी लगेच 2नी गुंडलं. कसं ठरवलं? ट्रॅक्टर मागे 60-70 हजार सुटतील सर. एकदम 20,000? 1 लाख? वा वा. मोटरसायकली 4 महिने विकून जे मिळत नव्हतं ते एका दिवसात मिळणार. 1,20,000. मला मोहर फुटला. सेल्समनला मी ऑफिसमध्ये ठेवलं. उठलो, बाहेर गेलो. झाडाखाली बसलेले ते दोघे माझे देव होते. ग्राहक विक्रेत्याचं दैवतच की. मी म्हणालो, चला आत या, चहा घेऊ. नाही, नको. कुठल्या मॉडेलचा ट्रॅक्टर घेताय? कोण? ट्रॅक्टरसाठी आलाय ना तुम्ही? कोणी सांगितलं? माझा सेल्समन म्हणाला. आम्ही कशाला घेतोय हो? तुमचा सेल्समन म्हणला चला बाहेर थांबा म्हणून आलो.
लय आग्रह केला त्याने, ट्रॅक्टरचा आमचा काही संबंध नाही बरं का. माझ्या सेल्समननी माझा मामा केला होता. मी आत आलो, केबिनचा दरवाजा बंद केला. मी शिक्षक होतो, साधा सरळ. मी म्हटलं, गेले महिनाभर मला बनवताय, कारण काय, का फसवताय, काय बोलणार तो. मी पिंट्याला बोलवलं, हिशोब करायला सांगितलं आणि म्हणालो, जा परत तोंड दाखवू नका. मला फसवत आलाय, कुठेही काम करा पण त्यांना फसवू नका, स्वतः फसाल. माझं मास्तरछाप व्याख्यान दिलं, त्याला बाहेर लावलं, स्वतःचं डोकं गच्च धरून बसलो. मी दोन्ही सेल्समन काढून टाकले. दारोडे होते. पेट्रोलसाठी पैसे घ्यायचे आणि कुठल्या तरी बारमध्ये पीत बसायचे. घामाचे पैसे नव्हते, त्यामुळे ते पैसे गेल्याचं दुःख नाही. सुमित यांनी मला नवीन सल्ला दिला, सेल्समन म्हणून मोटरसायकलची कामं करणारी माणसं फिरवूया. मी फिरीन, तुम्हीही फिरा. माझी सफारी गाडी पळायला लागली. विशेषतः ट्रॅक्टरचे गॅरेजवाले गाठले. त्यांना ग्राहक माहिती असतात. कोण जुना विकून नवा घेणार आहे, कोण नव्यानं तयार झाला आहे, हे गॅरेजवाल्यांना माहीत. खंडाळा, कोरेगाव, वाई, उंबरज इथले सगळ्या गॅरेजमध्ये जाऊन आलो. ट्रॅक्टर मागे 5,000चं आमिषही दाखवलं, पण आमच्या हातात गाजर. दारात 3 ट्रॅक्टर उभे. माणसं येत होती, जात होती. कोणी 6 लाखाचा ट्रॅक्टर 4 लाखात मागत होता. कोणी ट्रॅक्टरची किंमत मान्य करत होता, पण त्याचं बँक प्रकरण होत नव्हतं. शोरूममध्ये माणूस आला रे आला की मी माझी अक्कल हुशारी पाजळत होतो, गोड बोलत होतो, चहा पाजत होतो, ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये पुन्हा पुन्हा सांगत होतो. पण देवाला दया येत नव्हती. प्रत्यक्ष ट्रॅक्टर एजन्सी सोडून बाहेर पडत नव्हता. सुभाष निंबाळकर आस्थेनं विचारत, गेला का हो एखादा. माझा चेहरा बघून ते उत्तर जाणत मग मला धीर देत, जाईल जाईल, मुहूर्तावर जाईल. मी मनोमन देवाला विचारी, 1 मार्चपासून मुहूर्तच नव्हता का. धुलिवंदन गेलं, शिवजयंती गेली, हनुमानही पावला नाही, रामाने राम म्हणायला लावलं, महाराष्ट्र दिनी काळी झेंड्यासारखं फडफडलं. कुणी म्हणे बसायची जागा बदला. 4ही बाजूनी खुर्ची फिरवून झाली, टेबल बदललं, देव्हाऱ्यातल्या देवांची दिशा बदलली. परमपूज्य नंदगिरी महाराजांना घेऊन गेलो. त्यांनी जे जे सांगितलं ते ते केलं, पण जैसे थे. कुणी सांगे पूर्वी कोणा महंताचा या ठिकाणी मठ होता, जागा चांगली नाही. कुणी म्हणे ही जागा एका ब्राह्मणाची होती, कसेल त्याची जमीन कायद्यात भोसलेंना मिळाली, तो ब्राह्मण हाय खाऊन मेला, त्याचा आत्मा शांत नाही, यश कसं मिळेल. कोणी म्हणे पाया खोदताना पायात हाडकं मिळाली होती का. खरं सांगू का, मला हाय खायची वेळ आली होती. महिन्याच्या महिन्याला पगार घ्यायच्या सवयीमुळे धीर धरण्याची कुवत माझ्यात नव्हती. ट्रॅक्टरला कोणी नावं ठेवत नव्हतं, कंपनीचं नाव होतं. जगातल्या 60हून अधिक राष्ट्रात हे ट्रॅक्टर वापरले जात होते. शेतीकाम आणि वाहतुकीसाठी हे ट्रॅक्टर उत्तम होते. एवढं असूनही माझं नशीब साथ देत नव्हतं. गाडीची चाकं फिरत होती, मोठमोठी आश्वासनं मिळत होती. वाटे या आठवड्यात 5-10 ट्रॅक्टर तरी निश्चित जातील. आज संध्याकाळी येतो, उद्या येतो, शक्य झालं नाही. घेण्याचं निश्चित आहे, 5-10 जण एका वेळी येतो. ट्रॅक्टर काही हलत नव्हता. मी दरवर्षी आषाढात कोंबडा कापून देवाला भागवत होतो, आमशाला लिंबू बांधत होतो. परमपूज्य आबानंद महाराजांनी नारळ बांधून ठेवायला सांगितला होता, तोही बांधलेला होता. जवळच्या लांबच्या देवदेवतांना मनातल्या मनात आळवत होतो. मी देवाला म्हणे, अरे देवा, मी काय पाप केलं आहे. आता मला टाटा बिर्लांची पंगत नको आहे रे, माझ्यावर आहे ते कर्ज फिटू दे रे. इमाने केलेल्या सेवेची मला फक्त माया परत मिळू दे. कोणाचं वाईट केलं नाही, भ्रष्टाचार नाही, शाळेतल्या मुलांवर अन्याय नाही, पगाराशी प्रामाणिक राहिलो, मग का अन्याय. मला माझं उभं आयुष्य आठवे. गणपती उत्सव, परीक्षा, सहल यांचं निमित्त साधून शिक्षक मुलांकडनं वर्गणी काढतात, राहिलेल्या पैशावर डल्ला मारतात, किमान चहा पाणी तरी काढतात. मुख्याध्यापक सादिलाची खोटी बिलं लावतात, आहे तेवढे खर्च दाखवतात. मी हे कधीच केलं नाही. उलट त्यात माझ्या खिशातले पैसे घातले. कितीतरी आठवणी. एकदा गोडवली गावातल्या एका घराला आग लागली. 4 कुटुंब उघड्यावर आली. वर्गातल्या मुलांना ही कथा मी सांगितली. मुलांनी माझ्या अपरोक्ष वर्गणी काढली, सगळे पैसे माझ्या टेबलवर ठेवले आणि मला म्हणाले, आपल्या वर्गामार्फत त्यांना एवढे पैसे देऊ. मला आनंद झाला. पेरल्याचं उगवलं होतं. फार मोठा आनंद तो. मी त्या पैशात माझे तेवढेच पैसे घातले, भांडी खरेदी केली, मुलांना घेऊन गोडवलीला गेलो, 4ही कुटुंबांना भांडी वाटली. मुलं माझं दैवत होती. त्यांच्याशी प्रतारणं शक्य नाही.
मुलं आणि झाडं यांच्यावर माझं फार प्रेम. रांजणी शाळेत असताना रांजणी ते दापावडी या रस्त्यावर मुलांना घेऊन झाडं लावली. बेलोशीला बदली झाली तेव्हा शाळेचा सगळा परिसर हिरवागार केला. पाचगणी शाळेत माझी अधिक सेवा झाली. शाळेसमोर झाडं लावणं आणि जगवणं मोठं कष्टाचं, अशक्यप्राय. रहदारी, 2-2.5 हजार विद्यार्थ्यांचा वावर, मोकाट गाढवं, शेळ्या, घोड्यांचा त्रास. मला वेड्यात काढलं सहकार्याने. मी माझा हट्ट पूर्ण केला. आज कैलासवासी भाऊसाहेब भिलारे स्टेडियमभोवती उंचच उंच झाडं दिसतात आणि ती पाहून मलाच आनंद होतो. श्री घाटजाई मंदिर परिसरात आता जंगल झालं आहे. ते जंगल निर्मितीत माझा वाटा आहे. पावसाळ्यात मी वर्गातल्या मुलांना फुलझाडं, वेलींचे तुकडं वाटत असे. त्यांनी ती आपल्या दारात, शेतात कुठेही लावावी ही अपेक्षा. मी विद्यार्थ्यांसाठी नोकरी करत होतो. माझ्यामुळे शेकडो मुलांना गणवेश, शालेय साहित्य देणगीदारांकडनं मिळत होतं. मी कधीच कोणाचे पैसे स्वीकारले नव्हते. वस्तू, गणवेश घेऊन स्वतःच्या हाताने वाटून पैसे न स्वीकारण्याचं एकमेव कारण. माझी बुद्धी पैसे पाहून भ्रष्ट होऊ नये. एवढंच काय, शुभचिंतक मंडळाचा मी संस्थापक सचिव, पण या सचिवाच्या हाती आर्थिक व्यवहार नाहीत. घटना लिहितानाच मी तशी लिहिली. अनेक संस्थात मंडळात मी काम केलं आहे, करतो आहे, पण आर्थिक व्यवहार कधीही माझ्याकडे नाहीत. सातारा जिल्हा परिषद ऑपरेशन ब्लॅकबोर्डवर मी काम करत होतो. खाजगी वितरकांकडनं शैक्षणिक साहित्य जिल्ह्यातल्या शाळांसाठी खरेदी करायचं होतं. अनेक विक्रेत्यांकडनं कोटेशन्स आली होती. दिवसभर आम्ही तुलनात्मक तक्त्यानुसार कोणाकोणाची कोटेशन स्वीकारायची ते पाहत होतो. काम उरकलं नव्हतं. रात्रीचे 7-7:30 झाले होते. मला निघायला लागणार होतं. थेट पाचगणी गाडी नव्हती. वाईपर्यंत जाणं, तिथून एखाद्या वाहनामार्फत पाचगणीला जाणं हाच पर्याय. तेही वाहन खात्रीने मिळेल याची शक्यता नाही. जिल्हा परिषदेतनं मी बाहेर पडलो तेवढ्यात एक माणूस धावत माझ्या मागणं आला. सर, मी थांबलो. आपण आता पाचगणीला जाणार? हो. उद्या पुन्हा मीटिंग असेल? हो. परत येणार? हो. मग इथं का नाही राहत? कुठं? चांगल्या लॉजवर सोय करतो ना. मला शंका आली. मी बोललो नाही. आणि जायचं गरजेचंच असेल तर गाडी आपल्याकडं. आपण कोण? तुम्ही नाही मला ओळखत, पण मी तुम्हाला ओळखतो. आप्पा बळवून चौक, पुण्यात दुकान आहे माझं. तुमचं कोटेशन आहे का? हां. चला तुम्ही निघा. मी त्याला झटकलं, पण लोचट असावा. तो म्हणाला, अहो प्रवासात बोललो असतो ना आपण. लोक घेतात, तुम्हाला 20% देईन. मला हे प्रकार ऐकून माहिती होते. मी फक्त सॉरी म्हणालो, पुढे चालत राहिलो. 4-2 महिन्यांनी पुण्याला जाणं झालं. पुण्यात माझे 3-4 प्रकाशक. माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनासंदर्भात गेलो होतो. आप्पा बळवून चौकातनं चाललो होतो. तो एका दुकानातनं आवाज आला, ओ जगन्नाथ शिंदे या की. तोच तो वितरक होता. मी आत गेलो. शिक्षण सभापती येऊन गेले. 20% हक्काने पैसे घेतले. जखमेवरची खपली काढताना तिराहितानं चेहरा करावा तसा चेहरा करून ते बोलले, पण मला वेदना झाल्या नाहीत. उलट अभिमान वाटला माझा मला. या स्वभावामुळे मी राज्यसंघावरचं मानाचं पद सोडून दिलं. त्याचं असं झालं, माझा आणि कुठल्याही शिक्षक संघटनेचा काडी मात्र संबंध नव्हता. शाळा, लेखन आणि संसार माझा मी खुशीत होतो. शिक्षक बँकेची निवडणूक एवढी गाजत असे, पण मी मतदानापलीकडे कधी भाग घेतला नव्हता. मात्र मी बोलतो, व्याख्यानं देतो, लिहितो हे जवळजवळ जिल्ह्यातल्या सगळ्या शिक्षकांना माहिती होतं. त्यावर्षी शिक्षक बँकेची निवडणूक लागली. मतदानाच्या दिवशी जायचं, मतदान करायचं एवढंच मला माहिती. त्यामुळे मला निवडणुकीत स्वारस्य असायचं कारण नव्हतं. एक दिवशी रात्री 8च्या दरम्यान दारात गाडी उभी. कोण आलं हे बघण्यासाठी बाहेर आलो तर गाडीतनं आवाज आला, शिंदे गुरुजी या गाडीत बसा, महत्त्वाचं काम आहे. चहा तरी घ्या. चहाचं मग बघू, गाडीत बसा, लोक वाट बघतात. मी गाडीत बसलो. गाडी सातारच्या दिशेनं धावायला लागली. गाडीत साहेबराव कदम, जशा यादव, साहेबराव साळुंखे असे शिक्षक नेते होते. साहेबराव साळुंख्यांनी विषय सुरू केला. शिक्षक बँकेच्या प्रत्येक निवडणुकीत लेखनाची बाजू एक बुजुर्ग सांभाळत, पण त्यांच्यावरचा आमचा विश्वास उडाला आहे. बरेच आडाखे, नियोजन, लिकेज झाली. असं घडत राहिलं तर बँक आजची जाईल. बँक वाचवली पाहिजे. बँक हातात तर जिल्ह्यातल्या शिक्षक संघाचं बळ मोठं. आम्ही खूप विचार केला. अनेक नावं पुढं आली, पण तुमची बरोबरी कराल असं कोणी नाही. अहो पण मला अनुभव. तुमच्या एवढं लेखन करणाऱ्या एका शिक्षकाचं नाव सांगा की. अहो पण पत्रकार आणि ललित लेखक यात फरक असतो. नाही म्हणू नका हो, मोठा पेच झाला आहे. रात्री 10ला प्रमुख कार्यकर्त्यांची मीटिंग आहे.
त्यांच्यासमोर आम्ही काय सांगणार? शब्द देऊन आलो आहे, आणीबाणीची वेळ आहे. हे बघा, माझी लिहिण्याची पद्धत वेगळी आहे, मला निवांतपणा लागतो. संघटनेचं काम म्हणजे अनेकांचा हस्तक्षेप, गोंधळ, लुडबुड. तुम्हाला स्पेशल रूम देतो, जेवण नाश्तासुद्धा तुमच्या त्या रूममध्ये. आता माझ्यापुढे सबब नव्हती, मी काम स्वीकारलं. सातारला रजताद्री हॉटेलमध्ये मला रूम दिली, लेखन सामग्री दिली. पांप, पवार आणि कारंजकर यांनी माझ्याकडून होणारं लेखन दैनिकांकडे आणि जिथे पत्रकं छापली जात होती त्या प्रेसमध्ये पोचवण्याचं काम स्वीकारलं. लिहितो कोण, कुठे बसतो हे पूर्ण गुप्त ठेवायचं होतं. मलाच विरोधक पळवून नेतील असं आमच्या नेत्यांना वाटत होतं. गेली 5 वर्ष सत्ता पुरोगामी शिक्षक संघ म्हणजे रा प्राथमिक शिक्षक संघाकडे होती. चेअरमन होते साहेबराव कदम. सत्ताधाऱ्यांच्या चुका काढणं सोपं असतं, झोड उठवणं सोपं असतं. त्या चेअरमन कदमांनी मोठ्या प्रमाणात नोकर भरती केली होती. शिक्षक संघाच्या शिक्षकांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या होत्या. भ्रष्टाचाराचे मोठे आरोप होते. महत्त्वाचं म्हणजे ओळीनं 10 वर्ष सत्ता आजवर कोणाही एकाच पक्षाकडे नव्हती. एकदा संघ की दुसऱ्यांदा समिती असा पायंडा होता. सभासद शिक्षक, शिक्षक म्हणजे विचारी प्राणी. आलटून पालटून सत्ता तो मतपेटीद्वारे दे. त्यात आजवरचा प्रसिद्धी प्रमुख जो स्वतःला शिक्षक संघाचा श्रीकृष्ण समजे तो आता समितीला मिळाला होता. त्याचा बिचाराचा धंदा होता. 50,000 घेई. माझ्यासमोर यक्ष प्रश्न होता. 5 वर्षाच्या कारभारावरचे आरोप खोडून काढणे, विरोधकांचे आरोप होण्यापूर्वीच त्याचं खंडन करणे, शिक्षक संघाचे उमेदवार कसे श्रेष्ठ आहेत हे दाखवून देणे आणि शिक्षक संघामुळे शिक्षकांचं जीवनमान उंचावलं आहे हे मांडणे. शिक्षक बँकेची निवडणूक म्हणजे खासदारकीच्या निवडणुकीहून मोठी. जिल्ह्यातले सगळे सभासद शिक्षकांनी चेअरमन पदासाठी मतदान करायचं. चेअरमन महत्त्वाचा. भविष्यात संचालक चेअरमनवर अविश्वास आणू शकत नाही. तो आणायचा झाला तर सगळ्या सभासदांनी अविश्वास ठराव मंजूर करणं आणि ते होणं हे सहज शक्य नाही. याचा अर्थ चेअरमन ज्या पक्षाचा त्या पक्षाहाती बँकेचा कारभार. मी लिहित होतो. वर्तमानपत्रात माझा फुसका बार उडत होता. त्यांच्या ॲटॉम बॉम्ब शेजारी माझा बार फुस्स करत होता. पांप पवार म्हणाले, अरे जगन्नाथराव मिळमिळीत काय लिहिता, जहाल लिहा. म्हणजे खोटं लिहायचं का? निवडणुकीत सगळं क्षम्य असतं. केस दाखल होतात पण महिन्यात काढूनही घेतात. आपण सरकारी माणसं, कोण लफड्यात पाडणार? तुटून पडा, लिहा, झणझणीत लिहा. उद्या आपण बँकेत हरलो ना तर तुम्ही पापाचे धनी व्हाल, संपून जाल. भविष्यातले चेअरमन आहे तुम्ही, तुटून पडा, भडक लिहा. आणि मी तुटून पडलो, भडक लिहायला लागलो, खोटं लिहायला लागलो. अगदी व्यंगचित्रांचा वापर केला. राम सूर्यवंशी या गुणी चित्रकाराचं साहाय्य घेतलं. निवडणुकीचा निकाल लागला. पूर्ण सत्ता शिक्षक संघाच्या हाती आली. खाडे चेअरमन झाले. श्रेय माझ्या वाट्याला. निवडणूक झाल्यानंतर मी बँकेकडे फिरकलो पण नाही. 4-6 महिने गेले आणि फोन आला, मी शिवाजीराव पाटील बोलतोय. मी उडालो. शिवाजीराव पाटील, राज्याचे नेते, मोठा माणूस. सातारा शिक्षक बँकेच्या निवडणुकीतली कर्तबगारी ऐकली. आता तुमची गरज आहे. रत्नागिरीला 3 लाख शिक्षकांचं राज्यस्तरीय अधिवेशन आहे. 1000भर पानांची स्मरणिका काढतोय, पण स्मरणिकेचं ज्यांच्यावर सोपवलं तो साला दगड निघाला आहे. अधिवेशन आलंय जवळ. उद्याच्या उद्या कोल्हापूर गाठा. रंकाळ्याजवळ नवरंग प्रेस आहे, तिथे जा. संपादनाची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर. तुम्हाला रूम, खाण्याची व्यवस्था, खर्चाची व्यवस्था केली आहे. माझा होकार नकार ऐकण्यापूर्वी शिवाजीरावांनी फोन बंद केला. संपूर्ण राज्यातून 4-5 लाख शिक्षकातून त्यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी हे माझं पारितोषिक होतं आणि ते मी नाकारणं हे वेडेपणाचं होतं. कोल्हापूरला गेलो. श्री महालक्ष्मी मंदिराशेजारी एका लॉजवर रूम बुक केली होती. रंकाळा तिथून जवळ. गेल्या गेल्या श्री महालक्ष्मीचं दर्शन घेऊन कामाला लागलो. जाहिरातींच्या मसुद्यांचा ढीग लागला होता. केवळ जाहिराती छापल्या तरी 1000हून अधिक पानांचा अंक झाला असता. उभ्या महाराष्ट्रातून आलेल्या जाहिराती कमी नव्हत्या, कमी होते लेख. खरं तर शिक्षकांचं अधिवेशन, साहित्याशी रोजचा संबंध असणाऱ्यांचं अधिवेशन, पण लेख कमी, फक्त 5-6. मला ते बरं वाटलं नाही. एवढ्या मोठ्या अंकात किमान 100-150 पानांचे लेख हवे. आता ते मागवणं शक्य नव्हतं, वेळ कमी होता. मी पेन कागद घेऊन बसलो. डोंगरा एवढ्या माणसाचं आकाशा एवढं कार्य. शिवाजीराव पाटलांवरचा लेख लिहून झाला. लगेच दुसरा लेख लिहिला. शिक्षक संघाने आपल्याला काय दिलं, संघासाठी आपण काय करावं.
केवळ एक रात्र एक दिवसात 20 लेख मी लिहिले आणि परिचित शिक्षकांच्या नावे छापायला दिले. नवरंगचं मशीन पळत होतं आणि माझ्या लेखणीने गती घेतली होती. शिवाजीराव पाटलांचा सारखा फोन येत होता, कुठवर आलं. 4 दिवसात अंक तयार झाला. शिवाजीराव पाटलांनी आदेश दिला, ताबडतोब रत्नागिरीला या. अधिवेशन रत्नागिरीला. शिवाजीराव पाटील रत्नागिरीत तळ ठोकून होते. 3 लाख शिक्षकांचं अधिवेशन. न भूतो न भविष्यती अधिवेशन करायचं होतं. माननीय शरद पवार अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे, डझनभर मंत्री येणार होते. त्यांच्यासमोर शक्तीप्रदर्शन करायचं होतं. महाराष्ट्रात शिक्षक संघ ही प्रबळ संघटना हे दाखवून द्यायचं होतं. शिक्षक संघाचा नेता अर्थात शिवाजीराव पाटलांना आमदार व्हायचं होतं. मी रत्नागिरीला गेलो. थकलो होतो. फ्रेश होऊन आराम करायच्या तयारीत होतो. तो शिवाजीराव पाटील म्हणाले, जगन्नाथराव, मला मानपत्र देण्याचा संकल्प संघातल्या शिक्षकांनी सोडलाय. मानपत्राचा मजकूर 10-15 लोकांनी लिहिला, पण मला आवडला नाही. हा कागद, हा पेन, 5-6 ओळींचं मानपत्र द्या, प्रिंटिंगला द्यायचं आहे. मी लिहिलं. शब्द बदलला नाही की वाक्य. शिवाजीरावांनी नाचायला सुरुवात केली. सगळ्यांना वाचून दाखवलं आणि म्हणाले, माझ्या रूममध्ये तुम्ही राहायचं. शिवाजीराव पाटील आणि मी दोघे एका रूममध्ये.